बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय मराठी पाठ 3 राणीचा हट्ट. राणीचा हट्ट या पाठाच्या लेखकांचे पूर्ण नाव यदुनाथ दत्तात्रय थत्ते होते. यदुनाथ थत्ते हे एक प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार आणि समाजवादी विचारवंत होते. त्यांनी आपल्या लेखनातून सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर स्पष्ट चिकित्सक आणि समाज प्रबोधनात्मक भूमिका मांडली. यदुनाथ थत्ते यांची राणीचा हट्ट ही लोककथा एक अत्यंत प्रभावी आणि चिंतनाला प्रवृत्त करणारी कथा आहे. या पाठात योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड झाली असेल तर कार्य उत्तम होते, असा तात्विक संदेश येथे देण्यात आला आहे. चला तर बालमित्रांनो, आता आपण ही लोककथा ऐकूया. एक होते नगर, नाव होते आटपाट नगर. आटपाट नगराचा एक होता राजा, राजाची होती एक राणी. एक होता प्रधान, एक होता सेनापती. सेनापती होता राणीचा भाऊ. राणीला वाटायचे आपला भाऊ असूनही तो प्रधान बनण्याऐवजी फक्त सेनापतीच आहे. सेनापतीची जागा किती केले तरी प्रधानाच्या खालचीच. आपल्या भावाला प्रधान करा, अशी राजाच्या मागे राणीची सारखी भुणभुण चालायची. भावाला प्रधान केल्या वाचून आपल्याला चैन पडणार नाही, असे तिला वाटायचे. प्रधानाचा पाणउतारा करायची एकही संधी ती सोडायची नाही. पण प्रधान सावध होता. राणीचा प्रत्येक डाव तो उलटून टाकायचा. राणी रोज नवनवे डाव टाकायची, काही ना काही सबब शोधायची, कारस्थाने करायची, पण दरवेळी ती तोंडघशी पडायची, फजित व्हायची. आपल्या भावाचे, राजाचे कान प्रधानाविरुद्ध फुंकायची. भावाला म्हणायची, तू इतका कर्तृत्वान, इतका हुशार, पण प्रधानपद काही तुला मिळत नाही. तुला प्रधान झालेला पाहायची मला उत्कंठा लागली आहे. दुसरे काही मला सुचत नाही. रात्रंदिवस मला तोच एक ध्यास आहे. भाऊ म्हणायचा, सेनापतीचे पद काय कमी आहे? राज्य आणि प्रजा यांचे संरक्षण करायचे, ही केवढी मोठी जबाबदारी. राजाने ती आपल्यावर सोपवली. हे आपले भाग्यच समज. प्रधान पदाचा हव्यास कशाला उगीच करायचा? आपले कर्तव्य पार पाडण्यात खरी धन्यता आहे. चांगला सेनापती हा राज्याला प्रधाना इतकाच महत्त्वाचा असतो. वाईट सेनापतीपेक्षा चांगला प्रधान जसा श्रेष्ठ, तसाच वाईट प्रधानापेक्षा चांगला सेनापती श्रेष्ठ असतो. तू उगीच या भानगडीत पडू नकोस. माझ्या पदावर मी समाधानी आहे. पोटभर खायला, अंगभर ल्यायला मिळते, ते राज्य चांगले. आपले राज्य असे चांगले राज्य आहे. भावाचे म्हणणे बहिणीला पटले नाही. राणीला सेनापतीचे म्हणणे रुचले नाही. ती रागावली, म्हणाली, असा घाबरटपणा करू नकोस. जरा हिंमत धर. तुला प्रधानपदावर बसावण्याची मला उत्कंठा लागली आहे. माणसाला महत्त्वाकांक्षा हवी, नाहीतर तो आळशी बनेल. भाऊ पुन्हा पुन्हा समजावून सांगायचा, पण बहिणीचा हट्ट चालूच. मी एवढी राणी असताना आपल्या भावाला प्रधान बनवू शकत नसेल तर त्या राणीपदाचा उपयोग तरी काय? राजा भेटला की त्याच्या मागे राणीची हीच भुणभुण सुरू व्हायची. राजा कंटाळला. आपली मनातली गोष्ट मनात ठेवायची याचा ताण तिच्यावर पडायला लागला. राणीचा चेहरा सुकला, चेहऱ्यावरचे हास्य मावळले. राजा चिंताक्रांत झाला. राणीला कसला आजार झाला ते समजेना. राजवैद्यांना बोलावणे गेले. राजवैद्यांनी राणीची तपास केली. नाडी पाहिली, डोळे पाहिले, जीभ पाहिली, नखे पाहिली. शरीरात कुठेच रोग नव्हता, पण राणी दुबळी होत होती. शरीर खंगत चालले होते. राजवैद्यांना राजाने खोदून खोदून विचारले. तेव्हा राजवैद्य म्हणाले, शरीरात कोणताच दोष नाही. आजार असलाच तर तो मनाचा असला पाहिजे. त्यामुळे राणीसाहेब खंगत चालल्या आहेत. इलाज मनावर करायला हवा आणि तो आपण करू शकता. मानसिक इलाज काय करायचा ते राजाला समजेना. तो सारखा विचार करी. राणीच्या भावाला प्रधान करावे तर राज्याला धोका, आणि प्रधान न करावे तर राणीच्या जीवाला धोका. एका बाजूला आड, दुसऱ्या बाजूला विहीर. माणसाने अशा स्थितीत करायचे तरी काय? राणीच्या महालात राजा गेला तर ती तोंड फिरवी. तो बोलू लागला की ती कानात बोटे घाली. राजा रागवला तर ती
हमसून रडायला लागे. राजा परत जायला निघाला की त्याने त्याचे हात धरून काकुळतीने म्हणे, माझी ही छोटीशी इच्छा सुद्धा तुम्ही पुरी करणार नाही? मग जगून तरी काय उपयोग? राजा म्हणायचा, काम लहान मोठे नसते, इमानदारीने केलेले लहान कामही मोठे आणि अंगचुकारपणाने केलेले मोठे काम पै किमतीचे. मन मानेल तसे वागण्यासाठी मी राजा झालो नाही, प्रजेचा मी चाकर. तिचे कल्याण सर्वात महत्त्वाचे. ज्याला जे काम चांगले जमेल तेच त्याला द्यायला पाहिजे. राणी म्हणाली, मग एकदा दोघांच्या कर्तृत्वाची परीक्षा होऊन जाऊ द्या. शारीरिक बळात प्रधान सेनापतीची बरोबरी करू शकणार नाही, हे उघड आहे. पण शहाणपणाच्या बाबतीतही प्रधान सेनापतीपेक्षा उणा ठरेल. राजा म्हणाला, राणी सरकार, यांच्या शहाणपणाची आपण परीक्षा घेऊ आणि नंतर त्यांना दिलेली पदे योग्य आहे की अयोग्य ते ठरवू. याला काय हरकत आहे? महिनाभराने आपण परीक्षा घेऊया. आता प्रधान आणि सेनापती दोघांना तू ही गोष्ट सांग, पण या एका महिन्यात तुझ्या चेहऱ्यावर उदासपणा दिसता कामा नये. चेहरा कसा फुलासारखा प्रफुल्लित दिसला पाहिजे. राणी महालावरची मरणकळा संपली पाहिजे. राणी खुश झाली. तिचा चेहरा खुलला. तिने भावाला बोलावले. त्याला सगळे सांगितले. म्हणाली, शहाणपणाची परीक्षा राजेसाहेब घेणार आहेत. त्यात तुला पहिला नंबर लागला की तू प्रधान झालाच समज. माझी आकांक्षा त्यामुळे पूर्ण होईल. तू तयारीत राहा. भाऊ म्हणाला, तू उगीच नसत्या उठाठेवीत पडलीस. काम लहान मोठे नसते. इमानदारीने केलेले प्रत्येक काम मोठे असते. अंगचुकारपणाने केलेले मोठे कामही शूद्र ठरते. पण मी मनापासून प्रयत्न करीन. बहिणीच्या प्रेमापेक्षा आणखी काय मूल्यवान असू शकते? महिना पूर्ण झाला. दरबार गजबजून गेला. राजा, राणी, प्रधान, सेनापती आपापल्या जागी विराजमान झाले. दरबारात शांतता पसरली. मग महाराज म्हणाले, आता मी प्रधान आणि सेनापती यांना प्रश्न विचारणार आहे. त्यांनी पूर्ण विचार करून उत्तर द्यावे आणि त्यांची उत्तरं ऐकून लोकांनी निर्णय करावा. राणीने आपल्या भावाकडे वळून डोळ्यांनी इशारा केला. राजाने कागदाच्या कपट्यावर काही लिहिले आणि सर्वांना वाचून दाखवायला सांगितले. दरबाराने वाचले. भाकरी का करपली, घोडा का अडला आणि धान्य का सडले. राणीने इशारा भावाला केला की तूच आधी उत्तर दे. सर्व लोक विचारात पडले. एका वाक्यात या तीनही प्रश्नांचे उत्तर कोण कसे देणार? राणीच्या दबावामुळे सेनापतीचे तोंड उघडले आणि अडखडत म्हणाला, भाकरी का करपली, घोडा का अडला आणि धान्य का सडले. एका वाक्यात या तीनही प्रश्नांचे उत्तर. राजा म्हणाला, घाबरायचे काही कारण नाही. उत्तर चुकले म्हणून फाशी थोडेच दिली जाणार आहे. सेनापतीनंतर मी प्रधानांना विचारेन. सेनापतीने उत्तर द्यायच्या ऐवजी प्रश्नांचीच पुन्हा उजळणी केली. राणीलाही काही सुचत नव्हते. बराच वेळ वाट पाहून राजा म्हणाला, सेनापती आणि राणी सरकार, तुमची हरकत नसेल तर आता मी प्रधानांना विचारू म्हणतो. राणी आणि सेनापती गप्प गप्प. राजा म्हणाला, एका वाक्यात या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. सेनापतींना काही सुचत नसावे. प्रधान, तुम्ही सांगा. प्रधानाचा चेहरा खुलला. त्याचे उत्तर ऐकायला सारा दरबार उत्सुक होता. प्रधान म्हणाला, न फिरवल्यामुळे. भाकरी फिरवली असती तर ती करपली नसती. घोडा फिरवला असता तर अडला नसता आणि धान्य फिरवले असते तर खचितच सडले नसते. सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. राणी आणि राणीचा भाऊही त्यात सामील झाले. राजा म्हणाला, प्रधानांनी दिलेले उत्तर तुम्हा सर्वांना पटले. हे तुमच्या टाळ्यांच्या गजरावरूनच दिसून आले. आमच्या ऋषीमुनींनीही हेच सांगितलं आहे की तुम्हा आम्हाला चरैवती चरैवेती अहम फिरत राहा. फिरत राहिलात तर तुमचे भाग्य फिरेल. बसलात तर तुमचे भाग्यही बसकण मारून जागीच बसेल. आसीनस्य भगः आस्ते बसला त्याचे भाग्य बसले. चराती चरतो भगः. राजाला समाधान झाले. राणीला समाधान झाले.
प्रधान आणि सेनापती यांनाही समाधान झाले. प्रजेला समाधान झाले की योग्य जागी योग्य योजना झाली आहे. बालमित्रांनो, या पाठातून आपणास बोध मिळतो की योग्य व्यक्तीला योग्य काम दिले तरच कार्य यशस्वी होते. प्रत्येक पद महत्त्वाचे असते. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्ता यांना सर्वाधिक महत्त्व आहे. नातेसंबंधापेक्षा गुणवत्ता आणि पात्रता यांना प्राधान्य दिले पाहिजे. तसेच हट्टापेक्षा विवेक श्रेष्ठ असतो. बालमित्रांनो, या पाठातील मिळालेल्या बोधाला आपण सुद्धा आपल्या जीवनात लक्षात ठेवायचे आहे. तसेच त्यांना आपल्या जीवन व्यवहारात उपयोगात आणायचे आहेत. चला तर बालमित्रांनो, पाठात आलेल्या काही नवीन शब्दांचे तसेच वाक्प्रचारांचे अर्थ जाणूया. चैन, आराम. संधी, अवसर. सावध, जागरूक. डाव, चाल. कर्तृत्ववान, सामर्थ्य असलेला. उत्कंठा, उत्सुकता किंवा आतुरता. भाग्य, नशीब. खंगत, सडत जाणे किंवा कमकुवत होणे. आकांक्षा, तीव्र इच्छा. ध्यास, विचार. धुंदी. पद, होद्दा किंवा दर्जा. चाकर, नोकर. प्रफुल्लित, आनंदित. क्षुद्र, तुच्छ. वाक्प्रचार. डाव उलटणे, आखलेली योजना फसणे. भुणभुण करणे, तक्रार करत बोलत राहणे. कारस्थाने करणे, षडयंत्र करणे. फजिती होणे, अपयश येणे. अपमान होणे. भानगडीत पडणे, गोंधळाच्या प्रकारात अडकणे. हट्ट धरणे, आपला निर्णय न बदलणे. हास्य मावळणे, आनंद अचानक थांबणे. तोंड फिरविणे, बोलणे बंद करणे. अंगचुकारपणा करणे, टाळाटाळ करणे. तोंडघशी पडणे, अपयशी होणे. बालमित्रांनो, संवादासाठी दिलेल्या या प्रश्नांची वर्गात वर्गमित्रांसोबत चर्चा करा. या प्रश्नांची उत्तरे आपणास वहीत लिहायची नाहीत. प्रश्न दुसरा. कोण कोणास बोलले ते लिहा. 1. तू उगीच या भानगडीत पडू नकोस. हे वाक्य सेनापती राणीला म्हणाला. 2. असा घाबरटपणा करू नकोस, जरा हिंमत धर. हे वाक्य राणी सेनापतीला म्हणाली. 3. शरीरात कोणताच दोष नाही. हे वाक्य राजवैद्य राजाला म्हणाले. 4. माझी ही छोटीशी इच्छा सुद्धा तुम्ही पुरी करणार नाही. हे वाक्य राणी राजाला म्हणाली. 5. मग एकदा दोघांच्या कर्तृत्वाची परीक्षा होऊन जाऊ द्या. हे वाक्य राणी राजाला म्हणाली. प्रश्न तिसरा. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात प्रयोग करा. 1. भुणभुण करणे, सारखी तक्रार करत बोलत राहणे. वाक्य. राहुल नवीन खेळणे घेण्यासाठी आईजवळ सारखी भुणभुण करत होता. 2. कारस्थाने करणे, षडयंत्र करणे. वाक्य. दुसऱ्याला अडचणीत आणण्यासाठी कारस्थाने करू नयेत. 3. अंगचुकारपणा करणे, कामात टाळाटाळ करणे. वाक्य. अभ्यासात अंगचुकारपणा केल्यामुळे तो परीक्षेत नापास झाला. 4. फजिती होणे, अपयश येणे किंवा अपमान होणे. वाक्य. तयारी न केल्यामुळे त्याची सर्वांसमोर फजिती झाली. प्रश्न चौथा. खालील विधाने पाठाच्या क्रमात लिहा. बालमित्रांनो, दिलेली विधाने आपणास पाठाच्या योग्य क्रमाने लावायची आहेत. ती अशा प्रकारे येतील. 1. तू इतका कर्तृत्ववान, इतका हुशार, पण प्रधानपद काही तुला मिळत नाही. 2. वाईट प्रधानापेक्षा चांगला सेनापती श्रेष्ठ असतो. 3. एका बाजूला आड, दुसऱ्या बाजूला विहीर. 4. इमानदारीने केलेले प्रत्येक काम मोठे असते. अंगचुकारपणाने केलेले मोठे कामही क्षुद्र ठरते. 5. राजाला समाधान झाले, राणीला समाधान झाले. प्रश्न 5वा. दिलेल्या पात्रांचे वर्णन 4-5 ओळीत करा. 1. सेनापती. सेनापती हा राणीचा भाऊ होता. तो शूर, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ होता. त्याला प्रधानपदाचा लोभ नव्हता. तो आपल्या पदावर समाधानी होता. राज्य आणि प्रजेचे संरक्षण करणे हेच आपले कर्तव्य आहे, असे तो मानत होता. 2. प्रधानजी. प्रधानजी अत्यंत बुद्धिमान, चतुर आणि दूरदृष्टी असलेले होते. राणीचे सर्व डाव ते हाणून पाडत असत. त्यांनी शहाणपणाच्या परीक्षेत योग्य उत्तर देऊन आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. ते आपल्या कामात प्रामाणिक होते. 3. राणी. राणीला आपल्या भावाबद्दल खूप प्रेम होते. तिने त्याला प्रधान बनवण्याचा हट्ट धरला होता.
ती प्रधानाविरुद्ध सतत कारस्थाने करत होती. शेवटी तिला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि योग्य व्यक्ती योग्य पदावर असावी हे तिने मान्य केले. प्रश्न क्रमांक 6. तर काय होईल? 1. राणीचा भाऊ जर प्रधान झाला असता तर? उत्तर. राज्यकारभारावर विपरीत परिणाम झाला असता. योग्य व्यक्तीऐवजी अयोग्य व्यक्ती प्रधान झाल्यामुळे प्रजेचे नुकसान झाले असते. 2. प्रधानजीने खरे उत्तर दिले नसते तर? उत्तर. प्रधानजी शहाणपणाच्या परीक्षेत नापास झाले असते आणि राणीच्या भावाला प्रधान होण्याची संधी मिळाली असती. प्रश्न क्रमांक 3. राणी आजारी पडली असती तर? उत्तर. राजाने शहाणपणाची परीक्षा घेतली नसती आणि राणीचा हट्ट तसाच सुरू राहिला असता. 4. राजाने शारीरिक बळाची परीक्षा घेतली असती तर? सेनापती विजयी झाला असता, कारण तो शारीरिकदृष्ट्या अधिक बलवान होता. प्रश्न क्रमांक 7. या पाठाला वर्गखंडात नाट्य स्वरूपात सादर करा. बालमित्रांनो, वर्गात खालीलप्रमाणे पात्र तसेच प्रसंग तयार करून या पाठाला नाट्य स्वरूपात आपण सादर करू शकतो. त्यासाठी थोडी पूर्वतयारी करायची आहे. तसेच या नाटकाचे सादरीकरण आपल्या वर्गखंडात तसेच प्रार्थना संमेलनात आपणा सर्वांना करायचे आहे. प्रश्न क्रमांक 8. विचार करून उत्तरे द्या. 1. राणीचा हट्ट योग्य होता का? ते लिहा. उत्तर. नाही. राणीचा हट्ट योग्य नव्हता. तिने राज्याच्या हितापेक्षा आपल्या भावाचा विचार केला. योग्य व्यक्तीला योग्य पद मिळणे महत्त्वाचे असते. 2. सेनापती का समाधानी होता? उत्तर. सेनापती आपल्या पदावर समाधानी होता. राज्य आणि प्रजेचे रक्षण करणे हे मोठे कर्तव्य आहे असे त्याला वाटत होते. 3. राजाने शहाणपणाची परीक्षा का घेतली? उत्तर. प्रधान आणि सेनापती यांच्यापैकी योग्य व्यक्ती कोण हे सिद्ध करण्यासाठी राजाने शहाणपणाची परीक्षा घेतली. 4. सेनापती व प्रधानजी यांचे कार्य काय होते? उत्तर. सेनापतीचे कार्य राज्य व प्रजेचे संरक्षण करणे होते, तर प्रधानाचे कार्य राज्यकारभार योग्य रीतीने चालवणे होते. प्रश्न क्रमांक 9. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. आटपाट नगराचा सेनापती कोण होता? उत्तर. आटपाट नगराचा सेनापती राणीचा भाऊ होता. 2. रात्रंदिवस राणीला कसला ध्यास होता? उत्तर. रात्रंदिवस राणीला भावाला प्रधान करण्याचा ध्यास होता. 3. राणीचा भाऊ कसा होता? उत्तर. राणीचा भाऊ कर्तव्यनिष्ठ, शूर आणि समाधानी होता. 4. राजा कोणती परीक्षा घेणार होते? उत्तर. राजा शहाणपणाची परीक्षा घेणार होते. 5. परीक्षेत कोण उत्तीर्ण झाले? उत्तर. परीक्षेत प्रधानजी उत्तीर्ण झाले. प्रश्न क्रमांक 10. सविस्तर उत्तरे लिहा. राणी प्रधानाचा पाण उतारा का करायची? उत्तर. राणीला आपल्या भावाला प्रधान बनवायचे होते, म्हणून ती प्रधानाविरुद्ध राज्याचे कान भरत असे. प्रधानाची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी ती सतत त्याचा पाण उतारा करण्याचा प्रयत्न करायची. 2. सेनापतीची कोणती जबाबदारी होती? उत्तर. सेनापतीवर राज्याचे आणि प्रजेचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी होती. शत्रूपासून राज्याचे रक्षण करणे, सैन्याचे नेतृत्व करणे आणि राज्य सुरक्षित ठेवणे हे त्याचे कर्तव्य होते. 3. राणीच्या भावाने राणीला काय समजावून सांगितले? उत्तर. सेनापतीने राणीला सांगितले की प्रत्येक पद महत्त्वाचे असते. प्रधानपदाचा हव्यास करू नये. आपल्या पदावर प्रामाणिकपणे काम करणे हीच खरी महानता आहे. प्रश्न क्रमांक 4. राजाने शहाणपणाच्या परीक्षेसाठी कोणता प्रश्न विचारला? उत्तर. राजाने प्रश्न विचारला, भाकरी का करपली, घोडा का अडला आणि धान्य का सडले? या तिन्ही प्रश्नांचे एका वाक्यात उत्तर द्यायचे होते. प्रश्न क्रमांक 5. शरीरात कोणताच दोष नसताना देखील राणी का आजारी होती? उत्तर. राणीला कोणताही शारीरिक आजार नव्हता. भावाला प्रधान बनवण्याचा हट्ट पूर्ण होत नसल्यामुळे ती मानसिक तणावात होती, त्यामुळे ती खंगत चालली होती. 6. प्रधानाने राजाच्या प्रश्नाचे काय उत्तर दिले? उत्तर. प्रधान म्हणाले, फिरवले नाही म्हणून. भाकरी फिरवली नाही म्हणून करपली, घोडा फिरवला नाही म्हणून अडला आणि धान्य फिरवले नाही म्हणून सडले. प्रश्न क्रमांक 11. दिलेल्या अक्षरांचे वर्गीकरण करा.
बालमित्रांनो, या ठिकाणी कंसात आपणास जी अक्षरे देण्यात आलेली आहेत ती सर्व व्यंजने आहेत. त्या व्यंजनांना आपणास महाप्राण तसेच अल्पप्राण व्यंजनांमध्ये वर्गीकरण करायचे आहे. त्यापैकी महाप्राण व्यंजने आहेत ख, घ, छ, झ, ठ, ठ, थ, ध, फ आणि भ. तसेच अल्पप्राण व्यंजने आहेत क, ग, च, ज, ट, ड, त, द, प आणि ब. बालमित्रांनो, ण, न, म, य, र, ल, व, श, श, स, ह ही अक्षरे महाप्राण किंवा अल्पप्राण या वर्गात मोडत नाही, म्हणून यांना या ठिकाणी वर्गीकृत करण्यात आलेले नाही. भाषा सज्जता. बाळमित्रांनो, आज आपण ध्वनिरूपांचा अभ्यास करूया. मराठी वर्णमालेत क पासून ह ळ पर्यंतचे वर्ण आहे. त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वराचे सहाय्य आपणास घ्यावे लागते. जसे की अर्धा क अधिक अ बरोबर तयार होतो क. अर्धा प अधिक उ बरोबर तयार होतो पू. अर्धा त अधिक ई बरोबर तयार होते ती. अशा तऱ्हेने व्यंजनासोबत स्वर मिळाल्यावरच एक अक्षर तयार होते. केवळ स्वर हे ही स्वतंत्रपणे अक्षरच आहे. मित्रांनो, दिलेल्या शब्दांमध्ये कोणते स्वर तसेच व्यंजने आलेले आहेत ते आपण या ठिकाणी समजूया. तिमीर. तिमीर या शब्दामध्ये अर्धा त अधिक ई, अर्धा म अधिक ई, अर्धा र अधिक अ. यात त, म आणि र ही व्यंजने तसेच ई, ई आणि अ हे स्वर आलेले आहेत. ही व्यंजनं आणि स्वर एकत्र येऊन आपला शब्द तयार झालेला आहे तिमीर. तसेच मागणी. मागणी या शब्दामध्ये अर्धा म अधिक आ, अर्धा ग अधिक अ तसेच अर्धा ण अधिक ई. यात म, ग आणि ण ही व्यंजने तसेच आ, अ आणि ई हे स्वर आलेले आहेत आणि ही सर्व व्यंजने तसेच स्वर एकत्र येऊन तयार झालेला आहे शब्द मागणी. तसेच दूध. दूध या शब्दामध्ये अर्धा द अधिक उ, अर्धा ध अधिक अ म्हणजेच यात द आणि ध ही व्यंजने तसेच उ आणि अ हे दोन स्वर आलेले आहेत. हे सर्व एकत्र येऊन आपला शब्द तयार झालेला आहे दूध. वरीलप्रमाणे व्यंजन अधिक स्वर यांची जोडणी लक्षात घेऊन अक्षरे बनतात. अक्षरांचे स्वरूप ध्वनी सुटे करूनही दाखविता येऊ शकतात. अशा तऱ्हेने पूर्ण शब्दांची ध्वनिरूपे स्पष्ट होतात. बालमित्रांनो, आता आपणास सरावसाठी प्रश्न देण्यात आलेला आहे. खालील शब्दांची ध्वनिरूपे लिहा. त्यासाठी शब्द दिलेले आहेत वैभव, समग्र, जीवन, अंधार, स्वरूप तसेच सूर्य. मित्रांनो, तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे या सर्व शब्दांची ध्वनिरूपे आपण वेगवेगळी करून लिहू शकतो. त्यात कोणते व्यंजन आलेले आहेत तसेच त्यात कोणते स्वर आलेले आहेत. चला तर माता स्वतः या शब्दांचा अभ्यास करा आणि ध्वनिरूपांना वेगळे करा. तसेच यासोबत तुम्हाला आपल्या स्वतःच्या तसेच आपल्या मित्राच्या नावाची सुद्धा ध्वनिरूपे वेगळे करून आपल्या वहीत लिहायची आहेत. हे आपले गृहकार्य आहे. पुढील पाठाच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. थँक यू.